तर प्रियान आणि प्रक्षिताचं सकाळ ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं तुमचं आमचं जवळपास सेमच असणार आहे. तर सगळ्यात आधी सकाळी लेकरांना उठवायचा हा पहिला टास्क असतो. प्रियाने एवढं परेशान करत नाही, पण झोपेतून उठलं की लेकरांचा मूड थोडा तरी चिडचिडा असतोच. ब्रश वगैरे करून दूध चहा घेतो आणि आता थोडासा मूड फ्रेश झालेला असतो. त्याच्यानंतर तो वॉशरूमला वगैरे जाऊन येऊन बाकीचे जे कपडे वगैरे घेणं, टॉवेल घेणं हे सगळं त्याच्या हातानेच करतो. तो टिफिन हे तेवढा मी भरून देते, बाकी पाण्याची बॉटल हे त्याच्या हाताने तो भरून घेतो आणि शूज क्लीन करायला वेळ भेटला तर शूज क्लीन करून तो जातो मग स्कूलला. आणि ह्या महाराणीचं काहीतरी वेगळंच असतं. फ्रेश मूड असेल तर पटकन उठते, कधी कधी वेळ पण लावते ही उठवायला. सेम प्रियांसारखं ब्रश करून दूध चहा घेतला आणि त्याच्यानंतर तिने बाकीचे कामं करून घेते. ती कधी कधी तिच्या मूडवर असतं ते, कधी मला आंघोळ घालायला होती, कधी स्वतःच्या हाताने पण करते. पण आता बऱ्यापैकी लेकरं मोठे झालेत ना, सगळ्याच गोष्टी त्यांच्या हाताने ते करतात. स्कूलवरून आल्याच्या नंतर एका साईडला बॅग वगैरे डब्बा ठेवून देतात. कपडे वगैरे चेंज करून सगळ्यात आधी ती जाते राजवीला भेटायला आणि त्याच्यानंतर प्रियांचं पण सेम बॅग वगैरे तो एका साईडला ठेवून देतो. आणि आल्या आल्या त्याच्या गोष्टी असतात मला सांगायच्या, शाळेमध्ये काय घडलं काय नाही. तर ही गोष्ट त्याची मला खूप जास्त आवडते. प्रत्येक गोष्ट तो माझ्यासोबत शेअर करतो. त्याच्यानंतर टाय, बेल्ट, आयडी कार्ड हे एका बॉक्समध्ये ठेवून देतो. पण कधी कधी मला सुद्धा त्यांना आठवण करून द्यावी लागते की हे असं इथे ठेवा म्हणून. टिफिन जे आहेत ते आलेले किचन ओट्यावरती आणून ठेवायला सांगावे लागतात त्यांना. आणि आता काहीतरी थोडंसं नाश्त्याला काही फ्रुट्स असतील तर द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग थोडी टीव्ही किंवा कम्प्युटर बघतात असते. अर्धा एक तास मी त्यांना टाइम लावून बघू देते. नाहीतर मग कधी कधी बाहेर खेळायला पण जातात आणि घरी आल्याच्या नंतर मग होमवर्क करतात. प्रियान मनाने करतो पण प्रक्षिताला लक्ष करून द्यावं लागते कर म्हणून. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण करून असा संपतो मग त्यांचा दिवस. तोपर्यंत बाय.